तुपाचा न वापर करता तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे. ज्याला तूप नाही खायचं त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी. मग त्यासाठी काय करायचं, कढई घ्यायची, कढईमध्ये टाकायचं 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि पाऊण वाटी तेल. त्याला ठेवायचं गॅसवर. फक्त साखर वितळून घ्यायची, उकळीने आणायची. आता याला थंड करून घ्यायचं आणि आपण याच्यातच पीठ मळणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यातच आता 7 वाटी मैदा टाकून पीठ मळून घ्यायचं. बघा असं घट्टसर पीठ झालं पाहिजे. आता याला 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. नंतर एक उंडा तोडून घ्यायचा आणि चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. आता आणि याला फोल्ड करायचं. असं व्हिडिओ मध्ये दिसतंय त्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करा आणि परत याला जाडसर लाटून घ्यायचं. याला ना असं केल्याने लेअर लय भारी पडते. सगळं लाटून झालं का पाहिजे तसे कापून घ्यायचे. छोटे मोठे जसे तुम्हाला आवडते तसे. मला तर मोठे मोठेच आवडतात म्हणून मी मोठे कापलेत, काही छोटे पण कापलेत. आता तेल गरम झालेलं असतं, द्यायची त्याच्यात सोडून गॅस हाय नाही ठेवायचा. मिडियम बारीक गॅसवर याला खरपूस तळून घ्यायचं. मिडियम वर तळे ना आता आतून पण खुसखुशीत होते, मस्त तळे जाते. आता सगळे मी असेच तळून घेतले. काय होतं माहितीये का, सगळ्यालाच तूप आवडत नाही, मग असे तेलातले करून खायचे. हे पण तितकेच भारी होते. आता तुम्ही बघू शकतात कसले भारी आपले शंकरपाळे झाले. तोंडात टाकताच विरघळणारे. तुम्हाला एक फोडून सुद्धा दाखवते, हात लावताच फुटतोय. तर तोंडात टाकल्यावर काय होईल, तर खरंच सांगते, तुम्ही ना ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने असे शंकरपाळे करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले.